तर मंडळींनो, आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं गौरींचे आगमन कसे झाले. तर आज आपण बघणार आहोत की गौरी पूजनासाठी काय काय तयारी करावी लागते. नमस्कार मंडळी. तर इकडे माझ्या वहिनीने घट मांडायची तयारी केलेली होती आणि घट मांडण्यासाठी जे जे सामान लागते ते त्यांनी सर्व आणलं होतं. तोपर्यंत माझ्या आजीने मस्तपैकी गव्हाच्या पिठाची आरती बनवून ठेवली होती, कारण की संध्याकाळी आपल्याला हीच आरती पेटवायची असते. मग आजीने डांगराची भाजीसुद्धा बनवून घेतली होती आणि वहिनीने घट वगैरे मांडून घेतला होता. आणि मग मी पण तयारी वगैरे केली. तोपर्यंत माझ्या आईने मला सांगितलं की आज पुरणपोळ्या मला बनवायच्या आहेत. तर किचनमध्ये आले आणि बघते तर पुरण आणि पीठ रेडीच होतं. मग काय, मी पुरणपोळ्या बनवायला घेतल्या. मंडळींनो, मी माझ्या आजीसारख्या पोळ्या बनवते, खूप सारं पुरण टाकून. तर मंडळींनो, हा ब्लॉग मी यूट्यूबला टाकणार आहे आणि यूट्यूबला माझा पहिला ब्लॉग असेल. तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या पोळ्या छानपैकी फुगल्या आणि माझ्या पोळ्या तर फुगतच राहतील. तोपर्यंत तुम्ही आमचा हा डान्स एन्जॉय करा. आमच्या छोटीने तर खूप छान डान्स केला आणि तिने सगळ्यांनाच नाचवलं. मग आम्ही इकडे वहिनीच्या हाताचे ठसे घेतले, कारण की वहिनीसुद्धा घरची लक्ष्मीच आहे. म्हणून आईने दारापासून ते पार किचनपर्यंत त्यांच्या हाताचे ठसे वगैरे घेतले आणि हे प्रत्येकाच्या घरी होत असेल. आणि मग नंतर संध्याकाळी आईने छानपैकी धूप वगैरे जाळली, आरती वगैरे पेटवली, देवींना जेवण वगैरे वाढलं. तर मंडळींनो, तुम्हाला माहिती आहे का, गौरींने फक्त 1.5 दिवसाचंच माहेर मागितलेलं आहे. त्या फक्त 1.5 दिवसासाठी आपल्या घरी येतात. मग वहिनीने सर्व तयारी वगैरे केली आणि मग आम्ही संध्याकाळी आरतीची तयारी केली आणि आरती घेतली. सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, कंठी जळे माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगल. आरती वगैरे झाली आणि वहिनीसोबत थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि दर्शन वगैरे घेतले. तर अशा प्रकारे आम्ही गौरी पूजन केलं. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.